हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 रेशिओ अँड प्रपोर्शन. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.1चा हा पहिला व्हिडिओ. मित्रांनो, या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढे सगळे अपडेट्स मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1. स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथ्स 1 म्हणजे अल्जेब्रा, चॅप्टर नंबर 4 रेशिओ अँड प्रपोर्शन. फ्रेंड्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1ला सुरुवात करूया. फाइंड द रेशिओ ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर फ्रॉम द गिवन पेअर ऑफ नंबर्स इन द रिड्यूस फॉर्म. तर पहिलं दिलं आपल्याला मित्रांनो 72 अँड 60. सो राईट हिअर द रेशिओ ऑफ 72 फर्स्ट नंबर टू 60. तो कसं लिहिणार? 72 इज टू 60 मीन्स 72 डिवायडेड बाय 60. आता फ्रेंड्स, यामध्ये कॉमन फॅक्टर तो बघणार आपण. 12 6 जा 72 होतात. सो राईट हिअर 12 इंटू 6. तसंच 10 इंटू 6 16 होतात. सो 10 इंटू 6. मग फ्रेंड्स, हा 6 6 गेला, इथे आला 12 बाय 10. पुन्हा याला आपण जर बघितलं तर भाग जाऊ शकतो. 2चा जाईल बघा, 2 6 जा 12 अँड 2 5 जा 10. So 6 is to 5. So answer is 6 is to 5. So right here 6 is to 5. Similarly, we can solve this 38 57. The ratio of the ratio of 38 to 57 means 38 is to 57. So right here 38 divided by 57. पुन्हा याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय माहिती होतं बघा. 19 2 जा किती होतात? तर 38 होतात. अँड 19 3 जा 57 होतात. सो 19 19 कॅन्सल. सो अँसर इज 2 बाय 3 मीन्स अँसर इज 2 इज टू 3. थर्ड 52 डिवायडेड बाय 78 आपल्याला करावं लागणार आहे. तो लिहूया द रेशो ऑफ 52 टू 78. तो सुद्धा कसं लिहिणार? तर तो लिहिता येईल 52 इज टू 78 मीन्स 52 डिवायडेड बाय 78. पुन्हा कॉमन फॅक्टर शोधणार. 26 2 जा 52 होतात अँड 26 3 जा 78 होतात. म्हणजे 26 गेला. सो अगेन अँसर इज 2 इज टू 3. अँसर आलं 2 इज टू 3. ओके, आता पुढचं सम बघूया फ्रेंड्स. दुसरं काय बघा. फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी इन द रिड्यूस फॉर्म. आता पहिले दिले बघा ₹700 अँड सेकंड इज ₹300. हे आपल्याला करावं लागेल. तर लिहूया 700 रुपीज लिहा ₹700 आणि दुसरा दिला आपल्याला ₹308. म्हणजेच कसं लिहिणार तो? 700 डिवायडेड बाय 308. ज्यास रेशो लिहिणार त्यास युनिट जे ना ते लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. मात्र हेही लक्षात ठेवा, युनिट सेम असतील तरच आपण रेशो घेणार आहोत. समजा युनिट सेम नसेल तर युनिट सेम करावं लागतील. इथे सेमच होते त्यामुळे काही प्रश्न नाही. आता याचे फॅक्टर पाडा मित्रांनो. 700चे आणि 300चे तर कॉमन फॅक्टर तर तुम्ही जर सॉल्व केलं तर तुम्हाला बघा 28 डिवायडेड इंटू 25 मिळेल आणि हा 28 इंटू 11 मिळेल. सो 28 गेला तर 25/11 हा त्याचा रिड्यूस फॉर्म असेल. सो अँसर इज 25 इज टू 11. नेक्स्ट ₹14 अँड ₹12 अँड हिअर पैसा 40. मित्रांनो, इथे जे आहेत ना याचं युनिट रुपीज आहे, याचं रुपीजपर्यंत पैसापर्यंत पैशामध्ये आपल्याला ते कन्वर्ट करावं लागेल. तर ₹14 जो आहे तो आपल्याला कन्वर्ट करायचा आहे पैशामध्ये. सो 14 वी नो फ्रेंड्स 14 इंटू 100 आपल्याला करावं लागेल. तो मिळेल आपल्याला 1400 पैसे. ओके, आता हा कन्वर्ट करूया पैशामध्ये. ₹12 आणि पैसे आहेत 40. तर 12 इंटू 100 आधी करणार. 12 इंटू 100 प्लस हे 40 पैसे आहेतच, तो लिहून टाका. हे किती झाले फ्रेंड्स? हे झाले 1200 प्लस 40 म्हणजेच आपल्याला मिळतील 1240 पैसा. आता हे युनिट घेणार कारण की युनिट सेम झालं. पैसे मग यांचा आपण रेशो घेणार. तो घेऊया
1400 पैसे डिवायडेड बाय आणि दुसरा पैसा काय 1240 पैसे. आता तो लिहिणार 1400 डिवायडेड बाय 1240. इथे बघा एक झिरो तर कॅन्सल होतो लगेच. सो 140 डिवायडेड बाय 124 आला. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे तो बघूया. 4ने तर भाग जातोय, तर 4 × 35 140 होतात आणि 4 × 31 जे ते 124 होतात. 4 गेला म्हणजे 35 31. दिस इज द आवर आन्सर. आन्सर इज 35:31. पुढच्या सममध्ये बघा युनिट जो आहे ना लिटर्स आहे, इथे मिलीलिटर आहे. युनिट सेम असेल तरच आपण रेशो घेतो. आता इथे युनिट सेम करावं लागेल म्हणजे लिटरचं कन्वर्शन आपल्याला करावं लागेल मिलीलिटरमध्ये. सो वी नो फ्रेंड्स 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. सो 5 लिटर इज इक्वल टू 5 लिटर्स इज इक्वल टू 5 × 1000 मीन्स 5000 मिलीलिटर. ओके फ्रेंड्स. सेकंड आता आहेच 250 मिलीलिटर. सेकंड आहे 2500 ml. याचं कन्वर्शन आपल्याला करायचं आहे. सो 5000 डिवायडेड बाय 2500 इज इक्वल टू 2500 × 2 आणि हा येणार 2500 × 1. हा कॅन्सल म्हणजे 2:1. आन्सर इज 2:1. पुढे 3 years and 4 months आणि इथे आहेत 5 years and 8 months. इथे सुद्धा युनिट्स आपल्याला सेम करावं लागतील. या सगळ्याचं कन्वर्शन मंथ्समध्ये करावं लागेल. आता 3 years आणि पुन्हा काय आपल्याला दिसते ते 4 months आहेत. 1 yearमध्ये 12 मंथ्स असतात. तो याला मंथ्समध्ये करूया. तर काय येईल तो 12 × 3 + 4 36 + 4 म्हणजे किती झाले तर ते येतील 40 months. 3 years 4 months मीन्स 40 months. आता आपण 5 years आणि 8 months घेऊया. 5 years म्हणजे काय 12 × 5 + 8. 12 × 5 60 झाले +8 68 months झाले. आता यांचं आपल्याला रिड्यूस फॉर्ममध्ये करावं लागेल. तर लिहूया 40 months आणि याचा रेशो घेणार 68 months. काय येईल तो 40 डिवायडेड बाय 68 मीन्स 4 × 10 होतात आणि इकडे आपल्याला करता येईल 4 × 17 68 होतात. 4 गेला 10/7 म्हणजे 10 × 70 इज द आन्सर. पुढे फ्रेंड्स 3.8 किलोग्रॅम अँड 1900 ग्रॅम याला कन्वर्शन करावं लागेल आपल्याला ग्रॅममध्ये. 3.8 kg 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. सो फ्रेंड्स 3.8 × 100 म्हणजे काय मिळालं आपल्याला 3800 ग्रॅम आणि हा तो होताच 1900 ग्रॅम. मग आता याचं आपल्याला मित्रांनो रेशो घ्यायचा आहे. सो 3800 ग्रॅम इज टू 1900 ग्रॅम. काय येईल तो बघा 3800 डिवायडेड बाय 1900. हा येणार 1900 × 2 डिवायडेड बाय 1900 × 1. हा कॅन्सल होईल म्हणजे 2:1. याचं येणार आन्सर. आन्सर इज 2:1. नेक्स्ट 7 minutes 20 seconds अँड 5 minutes 6 seconds यांना आपल्याला कन्वर्शन करावं लागेल सेकंडमध्ये. सो फ्रेंड्स 7 minutes 20 seconds. आता 7 minutes जर कन्वायचं तर 7 × 60 करावं लागेल. 1 minute इज इक्वल टू 60 seconds + 20 किती झाले 42 420 + 20 म्हणजे आले 440 seconds. आता 5 minutes आहे 5 minutes 6 seconds आहेत. 5 × 60 + 6 300 + 6 म्हणजे 306 सेकंड. रेशो आपल्याला घ्यावं लागेल 440 × 306 इज टू 306 कारण काय युनिट सेम झालेलं आहे.
लिहून टाका 440 डिवायडेड बाय 306. तर याचे आपल्याला 2ने डिवाइड करता येईल. 2 मीन्स 220 आणि इथे सुद्धा 2ने केलं तर मिळेल 153. 2 गेला. सो आन्सर इज 220 डिवायडेड बाय 153. दिस इज द आन्सर. 220 is to 153. Okay friends, express the following percentage as ratio in the reduced form. आता मित्रांनो सेकंड टर्म जो 100 असेल तर तो पर्सेंटेज असणार आहे. तो आपल्या इथे दिला आहे 75 अँड 100. म्हणजेच काय लिहिता येईल बघा, 75 is to 100 मीन्स 75 डिवायडेड बाय 100. आणि मग याचं आपल्याला 20 कॉमन फॅक्टर काढला. 25 3 होतो आणि इथे होणार 25 4 25 गेला म्हणजेच काय मिळाला 3/4. सो आन्सर इज 3:4. हा आता पर्सेंटेजमध्ये, कारण की सेकंड टर्म होती 100. इथे पण 44 100 दिला आहे. लिहूया 44 is to 100 मीन्स 44 डिवायडेड बाय 100. इथे सुद्धा आपल्याला भाग देता येईल फ्रेंड्स. 4 × 11 होतात आणि इथे 4 × 25 होतात. पुन्हा 4 गेला म्हणजे 11/25 इज द रिड्यूस फॉर्म. आन्सर इज 11:25. आता इथे 6.25% दिला आहे. पर्सेंटेज दिला आहे म्हणजेच काय, डिवायडेड बाय 100 असणार. तो लिहूया 6.25 हा आहे पर्सेंटेज. याचा अर्थ डिवायडेड बाय आहे 100. आता मित्रांनो हे डेसिमल पॉईंट जो आहे तो आपल्याला घालवायचा असेल तर 2 शून्य पुन्हा मल्टिप्लाय करा. 625 × 100 हा झाला 25चा पॉईंट, डेसिमल पॉईंट घालवण्याचा 100 आणि हा 100 पुन्हा इथे लिहिणार. तर काय मिळतं बघा, 625 म्हणजे काय, हा 625 इथे डेसिमल पॉईंट नाही आहे कुठे. 25 × 25 असणार आहे आणि इथे असणार आहे 25 × 4 आणि पुन्हा याचे फॅक्टर 25 × 4 25 कॅन्सल, 25 कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म इज 1 हिअर अँड इथे 4 × 4 16. So ratio is, answer is 1:16. इथे तर सेकंड टर्म 100 आहेच. 52 डिवायडेड बाय 100 इथे काय येणार फ्रेंड्स, तर 52 मीन्स 4 × 13 आणि हा 4 × 25 म्हणजे 100. 4 कॅन्सल, 13 डिवायडेड बाय 25. सो फ्रेंड्स आन्सर इज 13:25. नेक्स्ट 0.64%. पुन्हा पर्सेंटेज आहे म्हणजे डिवायडेड बाय 100 असणार. 0.64% मीन्स 0.64 डिवायडेड बाय 100. पुन्हा हे दोनची डेसिमल पॉईंट्स आपल्याला काढायचा आहे. सो 64 लिहा इथे, डिवायडेड बाय 100 करा आणि हा काढला मित्रांनो हे डेसिमलचा 100. आता पुन्हा 100 हा येईल. ओके, आता काय येतं बघूया. 64 मीन्स वॉट, 4 × 4 × 4 4 4 जा 16, 16 4 जा 64. इथे आपल्याला 25 × 4 करता येईल हा आणि पुन्हा याचा 25 × 4. 1 4 कॅन्सल, सेकंड 4 इज ऑल्सो कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म इज 4 डिवायडेड बाय 25 × 25 625. सो 4:625 is the ratio. Question number 4. 3 persons can build a small house in 8 days. To build the same house in 6 days, how many persons are required? आता फ्रेंड्स हे जर आपण सम बघितलं तर हे इन्व्हर्स प्रोपोर्शनचं आपल्याला दिसतंय नाही का. समजा 3 पर्सन जे आहेत कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस 8 दिवसात बनवतात. तर 6 दिवसामध्ये तर किती पर्सन ते लागतील ते आपल्याला विचारलेलं आहे नाही का. लिहूया द नंबर ऑफ पर्सन अँड द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू बिल्ड हाऊस आर इन इन्व्हर्स प्रोपोर्शन. त्याचं हे सम आहे. सुरुवात करूया. द नंबर ऑफ पर्सन and the number of days required to build a house in 6 days. Required बिल्ड हाऊस असं लिहूया. हाऊस ते 60 दिवसात आपल्याला दिलेलं आहे
हाऊस आर इन inverse proportion. Number of person and the number of days required to build house are in inverse proportion. म्हणजे इन्व्हर्स प्रोपोर्शन असेल तर त्यांचा जो प्रॉडक्ट आहे ना 3:8 आणि जो आपण रिक्वायर्ड आहे त्यांचा प्रॉडक्ट सेम येणार नाही का. द प्रॉडक्ट ऑफ नंबर ऑफ पर्सन अँड द नंबर ऑफ डेज इज कॉन्स्टंट असणार आहे. देअरफॉर द प्रॉडक्ट of the number of person and number of days is constant. आता मित्रांनो इथे जे आहेत 3 पर्सन आणि 8 दिवस आहेत. इथे 6 डेज आहेत ते पर्सेंट आपल्याला काढायचे. ते पर्सेंट आपण मानून घेऊया. लेट X persons are required to build the house in 6 days. आणि ज्यावेळेस इन्व्हर्स प्रोपोर्शन असतं त्यावेळेस त्यांचा प्रॉडक्ट सेम असतो. आता सुरुवातीला आपल्याला काय दिलं होतं 3 पर्सन्स आणि 8 डेजचं म्हणजे हा सेम येणार आणि इकडे x × 6 हा सेम येणार. मग इक्वेशन काय तयार होईल x × 6 इज इक्वल टू 3 × 8. 6 आपल्याला नको इकडे. सो x इज इक्वल टू 3 × 8 हा एक मल्टिप्लिकेशन करतो इकडे करेल डिवाइड. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. सो x इज इक्वल टू 8/2, 2 4 = 8 म्हणजे x इज इक्वल टू आला 4. सो आन्सर इज 4 persons are required. 4 persons are required टू आपल्याला सांगता येईल किती 6 दिवसात भरण्यासाठी लागेल. ओके फ्रेंड्स. कन्वर्ट द फॉलोइंग रेशोज इनटू पर्सेंटेज. आता हा रेशो दिला याला पर्सेंटेजमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. आता पर्सेंटेज म्हणजे काय तर सेकंड टर्म आहे ना ती 100 असायला हवी. ती 100 केलं तर आपल्याला पर्सेंटेज मिळतील. आपल्याला पहिला दिला आहे 15:25. तर ज्यावेळेस पर्सेंटेजमध्ये आपण करतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं सेकंड टर्म आपल्याला 100 करायची. आता ही 100 करायची म्हणजे 25ला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. 25ला 4ने केलं म्हणून न्यूमरेटरला 4ने करा. 15 × 4 50 × 4 किती होतात तर 60 अँड 25 × 4 100. सेकंड टर्म 100 झाली म्हणजे हे झालं पर्सेंटेज. सो ॲन्सर इज 60%. तसंच इकडे सुद्धा 47 / 50 आहे. सेकंड टर्म 100 करायची म्हणजे मल्टिप्लाय करणार 2ने. सो 50 × 2 इथे येणार 47. इथे 2ने केलं म्हणजे न्यूमरेटरला 2ने करा. इथे येणार 94 / 100 मीन्स 94%. इथे ते त्याच पद्धतीने जाणार 7/10 मीन्स 7 × 10 × ते 100 करायचं म्हणजे किती मल्टिप्लाय करणार तर 10ने म्हणजे इथे सुद्धा 10 म्हणजे 70/100 हे झालं पर्सेंटेज मीन्स 70%. नेक्स्ट 546 / 600. आता फ्रेंड्स इथे 600 आहे. इथे 100 आपल्याला सेकंड टर्म 100 आणायची. इथे मग 6ने जर डिव्हाइड केलं या टर्मला तर 100 येईल. कारण की बघा हा 600 आहे याला जर आपण 6ने डिवाइड केला तर तो 100 येईल. मग याच पद्धतीने इकडे सुद्धा 546ला सुद्धा आपल्याला इथे 6ने डिवाइड केला इथे 6ने डिवाइड करा. 546ला 6ने डिवाइड केलं तर उत्तर काय येणार तर ते येतील 91 आणि इथे येणार 100 म्हणजे ॲन्सर इज 91/100 मीन्स 91%. पुढे 7/16. आता फ्रेंड्स इथे 16ला होल नंबरने मल्टिप्लाय करून 100 कसा येईल ते आपण बघणार तर तो आपल्याला इथे मिळत नाही आहे. तर काय करणार इथे मल्टिप्लाय करणार आपण 100ने. हा 16 आपल्याला घालवायचा आहे तर 100/16 आपण केले. बघा या टर्ममध्ये आपल्याला 100 आणायचं आहे त्यामुळे सोपं काय गेलं मल्टिप्लाय 100 आणि हा 16 कॅन्सल करण्यासाठी इकडे या पद्धतीने म्हणजे या टर्मला 100/16 गुणलं. इथे करा 100/16. 16 गेला आहे म्हणजे हा आला 100. आता इथे आपल्याला मात्र काय करावं लागेल तर 700 / 16 करावं लागेल. आणि हा जो भागाकार आहे तो किती येतोय तो तुम्ही करा 700 / 16 तर तुम्हाला तो साधारणपणे काय येईल
बहुतेक 43.75 मी केला होता त्याला आधी. इथे लिहून टाका 43 डिवायडेड बाय 75 आणि हा येणार 100 आणि याचाच अर्थ फ्रेंड्स काय येणार पर्सेंटेज आहेत 43.75%. हा फ्रेंड्स अशा पद्धतीने हे गणित आपले झाले आहेत. पुढचे गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय.